स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी प्रसन्न। गेले काही दिवस आपण माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। आज आपण आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील वाठार शिंगाई। तर बघूयात काय म्हणतात वाठारकर। नमस्ते। नमस्कार। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे। तुमचं गाव कुठलं आहे? वाठार स्टेशन। काय होईल इथनं? इथं कमळ रणजितदादा तिथे हो, समोर मोहिते पाटलाचं आव्हान आहे का? एवढं खास नाही। बर, धन्यवाद। बाबा नमस्कार। नमस्ते नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे। हो, ये लागली। गाव कोणतं तुमचं? फलटण। फलटण। काय होईल मतदारसंघात आपल्या? फलटणला तुतारी वाजेल? बर। आणि समोर भाजपचं आव्हान आहे का नाही? काय आहे की आव्हान आहे, तर मोठं आव्हान आहे। मग तरी पण तुतारीच वाजणार? तुतारीला जास्त मला आता पाहिजे रणजितदादा पाहिजे। रणजितदादा हा, निंबाळकर साहेब। दादा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे। काय होईल मतदारसंघात? वंचित बहुजन आघाडी। वंचित बहुजन आघाडी। हा, तुमचं मतदान वंचितला जाईल? हो, प्रकाश आंबेडकर। दादा नमस्कार। नमस्कार। लोकसभा निवडणूक लागली आहे। नक्कीच। काय उमेदवार कोण आहेत? काय होईल? काय वाटतंय? काय नाही, महाराष्ट्रात फक्त तुतारी वाजवायची आहे। आता मला सांगा की खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे ना? आता खासदार म्हणून आम्हाला रणजितदादाच पाहिजेत। वाजवत तुतारी। तुमचं काय मत? तुतारी तुतारी तुतारीच वाजणार। काका नमस्ते। खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? आता आम्हाला खासदार म्हणून रणजितदादा पाहिजेत। कशामुळे पाहिजे बरं? नाही, वरती रणजितदादा, खाली रामराजे शेठ पाहिजे असं आमचं म्हणजे म्हणणं आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।